तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगला, निवडणूक आयोग चांगला, हारले की ईव्हीएम घोटाळा. आता तर म्हणाले मतदार याद्यात खोळ झाले. परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी हे भगवं वादळ इकडे आणले. तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण तुम्ही शोधून शोधून निशाणी शोधून शोधून मतदान केलं. आणि माझ्या लाडक्या भावांनी केलं. पण यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींनी आपापल्या घरात देखील सांगितलं की यावेळेस काही ऐकायचं नाही, महायुतीलाच निवडून द्यायचं, महायुती विजयी झाली पाहिजे. कारण महायुतीने जे 2.5 वर्षामध्ये निर्णय घेतले, या एकनाथ शिंदेने मगाशी सांगितलं रामदासबाईंनी, उदय सामंत, योगेश कदम यांनी की कधी झोपतो, कधी उठतो, कधी जेवतो, कधी खातो काय माहित. परंतु मी आपल्याला सांगतो, या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पादाक्रांत केला. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागोजागी सगळ्या जिल्ह्यात तालुक्यात हा एकनाथ शिंदे पोहोचला. दिवस रात्र एक केला, रक्ताचं पाणी केलं. आणि या महाराष्ट्राला, बंद पडलेल्या महाराष्ट्राला महाविकास आघाडीने हे सर्व महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प बंद पाडले होते. सगळीकडे स्टेप दिला होता, स्पीड ब्रेकर टाकला होता. त्याला आम्ही उकडून फेकून दिलं आणि या महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना आम्ही चालना दिली. महायुतीचं सरकार आलं. हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्राला आपण नंबर 1 केलं. या देशामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आणला. आणि खऱ्या अर्थाने विकास काय असतो हे दाखवून दिलं. मी मुख्यमंत्री होतो, लोक सीएम होत, मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे. पण मी म्हणायचो सगळ्यांना, सीएम म्हणजे कॉमन मॅन, सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. आताही मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा डीसीएम. काय पद येतात जातात, पुन्हा येतात. पद वर खाली होतात, सत्ता येते जाते पुन्हा येते. बाळासाहेब म्हणायचे, पण नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे, तुम्हाला मी एकच सांगतो की पद वर खाली होतात. परंतु या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या, करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख मिळाली. ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. सगळ्या पदांपेक्षा याचा मान मोठा आहे. याचं मला समाधान आणि आनंद आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रासाठी, या राज्याच्या विकासासाठी, या एकनाथ शिंदेच्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राला समर्पित असं काम एकनाथ शिंदे करेल, ही ग्वाही आपल्याला मी या ठिकाणी द्यायला आलोय. ग्वाही आपल्याला द्यायला आलोय.